अवकाळी पावसाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना सुद्धा बसलाय। पंढरपूरच्या बाजारामध्ये 1 किलो वांगी चक्क 180 ते 200 रुपयांना विकली जात आहेत। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये 120 ते 150 रुपयांचा फरक जाणवतोय। त्यामुळे सर्वसामान्यांनी वांगी खायची की नाही असा सवाल सुद्धा सध्या उपस्थित होतोय। रामकृष्ण हरी। माझं नाव माधव मिरके आहे। मी 10 वर्ष झालं भाजी व्यवसाय करतो। वांग्याचे भाव 180 ते 200 रुपये किलो झाले। गिरायकाला सांगायचं म्हणलं तर 40 ला पाव 50 ला पाव वांग सांगायला लागते। एरवी 20 ला पाव 30 ला अर्धा 50 ला किलो। एरवी वांग्याची कॅरेट 400 रुपयाला ते 500 रुपयाला वांग्याची कॅरेट मिळत होती। आता 1800 1900 2000 रुपयाला वांग्याची कॅरेट मिळते। मागच्या आठवड्यात 5-6 दिवस सलग पाऊस पडल्यामुळे बाजारात वांग्याची आवक काहीच नाही। एका शेतकऱ्याचं 15 ते 20 कॅरेट माल जे निघायचा त्यात फक्त 4 कॅरेट 5 कॅरेट निघायला लागलाय। त्यामुळे त्यांचा माल कमी आणि बाजारात दुपारी 3च्या पुढं वांग काहीच राहत नाही। सगळं लगन सरा हे असल्यामुळे ऑर्डरला सगळा माल जातोय। खाऊ गिरायकाला माल काही मिळत नाही। वांग्याची व्यवस्था अशी झाली बाजारात।